मित्रांनो, आज पुन्हा आपल्या साईडवरती तुमचं एकदम हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आपण साईडवरती आल्यानंतर आपल्या साईडवरती आज प्लास्टर चालू होतं आणि प्लास्टर म्हणलं ना तर सगळ्यात महत्वाचं जे राहतं ना तर त्या प्लास्टरला आपण पाणी किती दिवस मारलं पाहिजे आणि कसं मारलं पाहिजे. तर आज आपल्याला राहुल मिस्त्री सांगतील आपण प्लास्टरला पाण्याची कशी काळजी घेतली पाहिजे आणि किती दिवस पाणी मारलं पाहिजे. राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री, आता आमच्या मित्रांना सगळ्यांना प्रेक्षकांना सांगूनच टाकावं तर प्लास्टर आपण पाणी किती दिवस आणि कसं मारलं पाहिजे. सर्वात प्रथम आहे ना, पहिले ना 3-4 दिवस पहिली भिंत आहे ना एकदम आंबट करून घ्यायची, म्हणजे चांगली भिजून घ्यायची म्हणजे प्लास्टरच्या पहिलं. त्यानंतर ज्यावेळेस आपण प्लास्टर करू त्यानंतर मी 12 ते 15 दिवस त्याला चांगलं पाणी मारायचं, जेणेकरून त्याची कोयरिंग चांगली होईल आणि मजबूत प्लास्टर होईल आणि तडे राहणार नाही. आणि प्लास्टरची जी फिनिशिंग आहे ती एकदम ओके येते, क्वालिटी काम दिसतं एकदम. बरं, तर राहुल मिस्त्री, आता नेमकं आपलं प्लास्टर पक्क झालं म्हणून तर आपण समजा असं काही तुमचं ट्रीट असं ना का असं काही खडा वगैरे काही जर काढलं तर मग तुम्ही पाणी मी या पद्धतीने सांगितलं, या पद्धतीने केलं ते मजबूतच होतं. ट्रिक करायची गरज नाही, तरी नंतर तुम्ही खडा काढून पाहिजे खडा सुद्धा निघणार. हा, जो आपला प्लास्टर खडा राहील ना समजा 12-13 दिवसानंतर तुम्ही पाणी मारा आणि पाणी मारल्यानंतर फक्त तू खडा काढून पाहतो निघणार नाही, एकदम फिट होऊन जाईल आणि चट होऊन जाईल, म्हणजे क्वालिटी येऊन जाईल प्लास्टर. त्याच्यामुळे या पद्धतीने राहुल मिस्त्रीने तुम्हाला सांगितलं पाणी तुम्ही मारीत चाला आणि सगळं व्यवस्थित करीत चाला. तर आपलं तुम्ही पाहू शकता आता आपल्या साईडवरती प्लास्टर चालू आहे आणि ते पाण्याची काळजी कशा प्रकारे घेतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या घरासाठी नवीन आणि एकदम खास व्हिडिओ घेऊन येत राहतो. मित्रांनो, तुम्ही फक्त पाहते आणि माझा व्हिडिओ सोडून देता. आता प्लीज मित्रांनो, तुम्ही लाईक करीत चाला, शेअर करीत चाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉलो करा मित्रांनो. म्हणजे तुमच्यासाठी नवनवीन असे व्हिडिओ येतील ते तुमच्या कामाचे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. चला.